कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे आमच्या मुलमताई माधव मॅडम, त्याचबरोबर नगरसेवक जयेश भाई असतील, नावेकर असतील, संकेत नाईक असतील, राई कोतकर असतील, यादव मॅडम असतील, सुमेना अंधारे मॅडम असतील आणि उपस्थित असणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आमचे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आता जिल्हा उपाध्यक्ष यांची निवड झाली असे अनेक लेवेकर असतील आणि अवधूत पालकर, उमेश पाटील भाई पराब आणि जिल्हा साहेब असतील, जयंकर मॅडम असतील आणि उपस्थित सर्व महिला आणि उपस्थित सर्व संदेश प्रेमी. खरं म्हणजे की संदेश भाईंना आम्ही कालच शुभेच्छा दिलेल्या आहेत. ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या. आमचा काल नगरपंचायतच्या वतीने 10वी-12वी सत्कार होता आणि त्या ठिकाणी आम्ही आजही त्यांना शुभेच्छा देतो आणि काय पण आमच्या शुभेच्छा नाईक परिवाराच्या असू दे, शिवसेनेच्या असू दे, संदेश पाटकर यांच्या त्यांना शुभेच्छा राहणार आहे. आणि जो त्यांनी बॅनर लावलेला आहे भावी खासदार म्हणून, भावी खासदार व्हावे अशी सर्व खासदार करतो, आमदार खासदार अशा पद्धतीने आम्ही यावेळी मात्र त्यांना जोरजबरदस्ती करून नगराध्यक्ष पदावरती बसवलं. पण पुढचा येणारा काळ भाईंना खासदार असो, आमदार असो, मोठ्या पदावरती बसवेल अशी मी या ठिकाणी भाजपच्या इच्छा व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे तुम्ही बघितलं असाल की गेली कित्येक वर्ष माझ्याकडे मी बघितल्यापासून 2000 सालापासून तरी भाईंचा वाढदिवस हा एका उत्साहात कणकवलीमध्ये साजरा होतो. अनेक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी साजरा होतो. जेणेकरून माझ्या ते वाढदिवसाचा लोकमहोत्सव झालेला आहे. लोकमहोत्सव हा वाढदिवसाचा संपलेला आहे आणि अनेक वर्ष म्हणजे असा एक राजकारणी, असा एक समाजकारणी या जिल्ह्यामध्ये फक्त संदेश पाटकर दिसेल की त्याचा वाढदिवस जवळजवळ 25-30 वर्ष हा साजरा आणि जनता करते, लोक करतात, आमच्यासारखे कार्यकर्ते करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते साजरा होतो. आणि आपला अशाच साजरा करत असताना आपला सहकारी ज्यावेळी सुपर चिखले यांचं माझ्यामध्ये 16 वर्षापूर्वी निधन झालं आणि आपल्या सहकारी आपल्या त्यानंतर निघून गेला. 8 दिवस होता तो वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसा दिवशीच आपल्या सहकारी त्या दिवशी निघून गेलेला आहे. आजही आठवतं त्यावेळी आम्ही शोक म्हणतो, त्यावेळी त्या वर्षी वाढदिवस साजरा केला. सकाळीच असं आम्हाला दुःखद बातमी कळली या वाढदिवसाच्या त्या दिवशी. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षीपासून सहकारी आपला आपल्याला निघून गेला. आणि ते सहकारी असे होते की भाईंच्या पहिल्या ग्रामपंचायतच्या सरपंच काळापासून आणि नगराध्यक्ष काळापर्यंत त्यांना सहकार्याने साथ दिली. अशा सहकार्याचा आज सुपर चिखले यांच्या स्मरणार्थ आज हा ब्लड बँक शिबिर होत आहे. आणि त्या खूप चांगल्या प्रकारे 500 रेकॉर्ड ब्रेकचं या शिबिर या निमित्तानं त्यावेळी झालेलं होतं. 500 रक्तदाते या रक्ताची निमित्तानं रक्तदान करायचे आणि एवढं ब्लड बँकेमध्ये रक्तदान किंवा ब्लड बँकेमध्ये रक्तदान व्हायचं. ती ब्लड बँक फुल व्हायची आणि कोल्हापूरला रत्नागिरीला आपल्याला ब्लड बँकच्या ज्या पिशव्या असतात त्या द्याव्या लागायच्या. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होत होता. खरं म्हणजे एक विजन घेऊन आम्हाला 6 महिन्यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून कणकवलीच्या जनतेने संदेश पाटकर यांना, मला उपनगराध्यक्ष म्हणून आणि जनतेला नगरसेवक म्हणून आम्हाला जी साथ दिली, आशीर्वाद दिला कणकवली जनतेने, तो पहिल्यांदा 6 महिन्यानंतर भाईंचा वाढदिवस साजरा होत आहे आणि एक उत्साह साजरा होत आहे. पहिल्यांदा ते नगराध्यक्ष झालेले होते, पण आम्ही त्यांना यावेळी पूर्ण राहायला पाहिजे. कारण संदेश भाईंशिवाय वेगळा चेहरा आमच्या समोर कणकवलीच्या जनतेसमोर नव्हता आणि त्यांना आम्ही उभं केलं. सर्वांनी मिळून उभं केलं, कणकवलीच्या जनतेने उभं केलं आणि आशीर्वाद म्हणून कणकवलीच्या जनतेने त्यांना नगराध्यक्ष म्हणून बसवलं. आणि आज 6 महिन्यानंतर हा वाढदिवस पहिल्यांदा नगराध्यक्ष झाल्यानंतर तो वाढदिवस साजरा होत आहे. खरं म्हणजे एक विचार देऊन आम्ही कणकवलीचं एक चांगल्या प्रकारचं म्हणजे पहिल्या 5 वर्षात जेव्हा 2005 साली जेव्हा 3 साली जेव्हा नगरपंचायत निर्माण झाली, त्यानंतर सरपंच पदावर असलेले संदेश भाई परत 2003 मध्ये नगराध्यक्ष निवडून आले आणि त्यानंतर एक शाश्वत विकास काय असतो शहराचा, म्हणजे ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर एक शाश्वत विकास काय असतो ते दाखवून देण्याचं काम त्यावेळी संदेश पाटकर वैभव नाईक यांच्या टीमने करून दाखवलेलं होतं. आणि चांगल्या प्रकारचे त्यावेळी आम्ही आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि ते बघायला एक शाश्वत विकास त्यावेळी ग्रामपंचायतच्या नंतर जेव्हा नगरपंचायत निर्माण झाली तेव्हा लाईटिंग लावणं, गार्डन करणं, पर्यटन महोत्सव भरवणं असे हे शाश्वत
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक चांगल्या नावावर येईल अशा प्रकारचे विजन घेऊन त्यांनी 5 वर्षात काम केलं आणि त्या 5 वर्षाच्या कामावरती अनेक नगरसेवक झाले, अनेक पुढच्या राजकारणाची साथ मिळून चांगल्या प्रकारचे गौरव करण्यात आले. भाईंचे अनेक सहकारी असतील ते मोठ्या मोठ्या पदावरती आज आहे, दुसऱ्या पक्षातून ते पण दुसऱ्या मोठ्या पदावरती आजही ते आहेत आणि चांगल्या प्रकारे आहेत. पण भाईला जी भविष्याची साथ मिळायला पाहिजे होती किंवा जो एक अपुरं स्वप्न राहिलेलं आहे ते अपुरं स्वप्न याच्या पुढच्या काळात नक्कीच कणकवलीकर असतील, सिंधुवासी असतील पूर्ण करतील अशी आम्हाला एक खात्री आहे. आम्हाला जी जबाबदारी कणकवली नगरपंचायतच्या वतीने जी भाईंच्या खात्यावरती आणि आमच्या खात्यावरती दिलेली आहे त्याचा सातोय आजही काही उद्घाटन आम्ही ठेवलेले आहेत आणि मुलाखतचं सुशोभीकरण असेल, गणपती स्थान असेल असे अनेक कार्यक्रम आणि शहर विकास म्हणजे कॉन्क्रीटची गटार आणि रस्ते एवढंच नाही तर शासन विकास म्हणजे क्रीडा संकुल आणखी काही ऍडव्हान्स म्हणजे आता एआय प्रमाण आहे ऍडव्हान्स विकास त्या दृष्टीने आमची शहराची पावलं असतील, आमची टीम असेल, कणकवलीचे नगराचे संदेश पाठवून असतील येत्या 5 वर्षात चांगला विकास करून दाखवतील आणि ह्या विकासाच्या दौरावरती सर्व कणकवली शहर हे चांगल्या प्रकारे विकसित होईल असा मला ठाम विश्वास आहे. परत एकदा कणकवली नगराध्यक्ष संदेश पाठक यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो.